ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय जय राम। गंगा माता की जय। संत सज्जन हो, आपण मागच्या भागामध्ये भगवान श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत उचलला, त्यानंतर गोपींच्या बरोबर रास क्रीडा केली आणि त्यापुढे काय झालं हे आता शुकदेवजी महाराजा परीक्षिताला त्या भगवंताच्या लीला कथन करीत आहेत। ते म्हणतात, गोपींना जो रास क्रीडेच्या वेळी अनुभव आलेला होता, भगवंताचा दिव्य सहवास त्यांना घडला होता, त्यामुळे त्या गोपी स्वतःला भाग्यवान समजत होत्या। उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, त्यांचं भाग्य उदयाला आलेलं होतं। परंतु त्यांच्यातही एक अशी गोष्ट घडली की त्यांचा भाग्याचा उदय झाला, परंतु त्याचबरोबर त्यांच्या मनामध्ये गर्वाचा अहंकार सुद्धा अंकुर उत्पन्न झाला। गर्व उत्पन्न झाला आणि गर्वाचा अंकुर सुद्धा तिथे उत्पन्न झाला व त्या जगातील सर्व स्त्रियांमध्ये आपणच सर्वश्रेष्ठ आहोत अशी त्यांची भावना झाली, धारणा झाली। त्या स्वतःला धन्य समजू लागल्या आणि जगातील श्रेष्ठ कोण तर आपणच, भाग्यवान कोण आपणच, असा गर्व त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला। तेव्हा त्यांचा हा गर्व नष्ट करण्यासाठी आणि त्यांच्यावर खऱ्या अर्थाने कृपा करण्यासाठी भगवंतांनी तिथे एक लीला केली। ते त्याच ठिकाणी त्या भावावस्थेत असताना अंतर्धान झाले। अंतर्धान झाल्याबरोबर जेव्हा गोपींनी आपले नेत्र उघडले तेव्हा त्यांना परमात्मा दिसला नाही आणि भगवंत न दिसल्यामुळे त्या दुःखाने आणि भगवान श्रीकृष्णाच्या वियोगाने अत्यंत व्याकुळ झाल्या। त्यांना दृष्टीला भगवान दिसत नाही, कारण त्यांचं म्हणणं काय होतं, आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे, जो मी तुझं पाहे वेळोवेळा। आणि इथे तर भगवान या ठिकाणी अंतर्धान झाले आहे, त्या कावऱ्या बावऱ्या झाल्या, त्यांना भ्रमित अवस्था निर्माण झाली आणि मग त्यांना कृष्णाच्या लीला आठवू लागल्या। भगवान श्रीकृष्णाची हरेक लकब त्यांच्या नेत्रासमोरून सरकू लागली। भगवान कसे बोलत होते ती बोलण्याची कृती, आणि त्यामुळे त्यांची अवस्था भ्रमितासारखी झाली आणि त्या भगवंत ज्या लीला करत होते त्या लीलांचं ते अनुकरण करू लागले। आणि जो कोणी त्यांची अवस्था पाहिल तेव्हा पाहणाऱ्याला असं वाटत होतं की गोपी या भ्रमित झाल्या आहेत, त्या वेड्या झालेल्या आहेत। लोक म्हणायचे, अरे यांना वेड तर लागलं नाही ना। आणि त्या अवस्थेत त्या रानोमाळ श्रीकृष्णाचा शोध करू लागल्या, रानोमाळ भटकू लागल्या। त्या कोणालाही विचारत, मग ती वस्तू बोलणारी चालणारी असो नसो, त्या वृक्षांना विचारू लागल्या, वेलींना विचारू लागल्या, नदींना विचारू लागल्या, पर्वताला विचारू लागल्या, वायू, या सर्वांना त्या विचारू लागल्या की कृष्ण पाहिला आहे का तुम्ही। कृष्णाचा ठाव ठिकाणा त्या विचारू लागल्या। दृष्टो वा कच्चिद अश्वत्थ लक्ष न्यग्रोध
नो मनः नंदसूनोर्गतो हृत्वा प्रेम हासावलोकनैः. त्या अश्वत्थ वृक्षाला विचारू लागल्या की अश्वत्था, तुला भगवान श्रीकृष्ण कुठे दिसले? वृक्ष म्हणजे एक पिंपरीचा वृक्ष, त्याला विचारू लागले, औदुंबराला विचारू लागले, वडाला विचारू लागले. अत्यंत स्मित हास्य करणारा हा भगवान श्रीकृष्ण तुम्हाला दिसला का? जो नंदाचा नंदन आहे, जो आम्हाला सोडून गेलेला आहे. क्वचित तुलसी कल्याणी गोविंद चरण प्रिये सहत्वालिकुलैर्बिभ्रत मृष्टोस्तेति प्रियोच्युतः. हे तुलसी, तुलसीला विचारताय की तू पाहिला का? हे कल्याणी तुलसी, भगवान श्रीकृष्णांना तू पाहिलंय का? तू भगवान श्रीकृष्णाच्या चरणांना अतिशय प्रिय आहे. भगवान श्रीकृष्ण त्यांच्या चरणकमलाभोवती फिरणाऱ्या भुंग्यांना सुद्धा विचारत नाही, पण तुझी मात्र माळ, तुझी माळ ते कायम गळ्यामध्ये घालत असतात, इतकी तू त्यांना अतिशय प्रिय आहे. मालत्यादिदर्शी काश्चिन मल्लिके जाती यूथिके प्रीतिं वो जनयन्यात करस्पर्शेन माधवा. हे मालती, हे जाई जुई लतांनो, तुम्ही त्या आमच्या प्रिय माधवाला पाहिलं का? तुम्हाला त्यांनी जाता येता तुमच्या शरीराला, तुमच्या अंगाला त्या माधवाने स्पर्श केला असेल. हे आम्रवृक्षा, हे फणसा, बकुळा, कदंबा, हे यमुना तीरावर असणाऱ्या वृक्षांनो, तुम्ही परोपकारी आहात. तुम्ही आमचा प्रियतम कोणत्या मार्गाने गेला ते आम्हाला सांगा. एवं कृष्ण पृच्छमाना वृंदावनलता सरून व्यचक्षत्वनोद्देशे पदानी परमात्मनः. या प्रमाणे त्या वेड्यासारख्या बडबडही करू लागल्या. वृक्ष बोलत नाही तरी त्यांच्याशी त्या बोलतात. त्या अत्यंत व्याकुळ झाल्या आणि त्यांच्या व्याकुळतेतून त्यांची तन्मयता वाढत गेली. त्या तन्मय झाल्या. त्यांचं चित्त म्हणजे काया, वाचा आणि मन या तिही करणाद्वारे त्या भगवंताशी एकरूप झाल्या आणि परमात्मा दिसत नाही म्हणून त्याने केलेल्या त्या लीला होत्या, त्यांचं त्या अनुकरण करू लागल्या. भगवंताच्या लीलांचं अनुकरण त्या स्वतःच गोपी करतायत. त्यांच्यापैकी एक पुतना झाली आणि दुसरी श्रीकृष्ण बनली आणि तिच्या उरावर ती बसून तिचं स्तनपान करू लागलं, जसं भगवंताने केलेलं होतं तसं. त्यांना भान राहिलं नाही आपण काय करतो आहोत. कुणी छकडा गाडी झाली तर दुसरीने श्रीकृष्ण बनून त्या गाडीला, जशा त्या छकडा गाडीला भगवंताने लाथ मारली तशी तिने त्याला मारली आणि तीही कोलमडून जाऊन पडली. आणि अशा प्रकारे त्या विरह व्याकुल गोपी कृष्णाच्या लीला स्मरून तसाच खेळ करू लागल्या. वृंदावनातील वृक्ष, वेली, नदी, यमुना या सर्वांना, दगड, जमीन यांना सर्वांना त्या ठाव ठिकाणा विचारू लागल्या आणि त्या इतक्या बेभाम झाल्या की कृष्णाला हाका मारताय की हे भगवंता तू ये. हा जो काही हे कुंजवन आहे, तुझ्याशिवाय सगळं सुनं लागतंय. त्या विरहाने गीत गाऊ लागल्या. येही मुरारे कुंज विहारी
येहि प्रणत जनबंधो येहि मुरारे कुंज विहारी येहि प्रणत जनबंधो. अरे कृष्णा, ये शरण आलेल्यांचा तू बंधू आहेस. प्रणत जनबंधो हे माधव मधु मतन वरेण्य केशव करुणा सिंधो येहि मुरारे कुंज विहारी येहि प्रणत जनबंधो. हे केशवा, हे माधवा, हे मधुसूदना, तू लवकर येस, तू लवकर ये रे. तू करुणा सिंधू आहे, करुणेचा महासागर आहेस. रास निकुंज गुंजती नियतम रास निकुंज गुंजती नियतम भ्रमर शत किलकांत येहि निवृत पथपांथ. रास निकुंज गुंजति प्रिय नियतम भ्रमर शतं किलकांत येहि निवृत पथपांथ. ही रात्रीच्या वेळची रास आणि तिची आठवण त्यांना होते. अरे हे भगवंता, या कुंजवनामध्ये शेकडो भ्रमर खरोखर गुंजन करीत आहे आणि आम्ही या कुंजवनामध्ये निवृत्त पथपांथ, आम्ही वाट चुकलेलो आहोत. तू असतो तर आम्हाला सर्व वाटा अनुकूल असतात. तू नसला म्हणजे आम्हाला कोणतीही वाट अनुकूल नसतो. आम्ही सर्व भटकत असतो. येहि निवृत्त पथपांथ, आम्ही वाट चुकलेलो आहोत. त्वामिह याचे दर्शनदानम त्वामिह याचे दर्शनदानम हे मधुसूदन शांत हे मधुसूदन शांत. आम्ही तुझ्यापासून इकडे तिकडे भटकतो आहोत. तू आम्हाला दिसत नाही. आम्ही हात जोडून तुझी याचना करतोय. आम्ही तुझ्या दर्शनाचे अभिलाषी आहोत, दर्शनाभिलाषी झालेलो आहोत. हे मधुसूदना, हे शांताय वासुदेवाय, हे भगवान, आम्ही जे वाट चुकलेलो आहोत, आम्हाला तू ये आणि तुझा सहवास दे. आम्ही या सर्व वनामध्ये भटकत आहोत. येहि मुरारे कुंज विहारी येहि प्रणत जनबंधो. निरंतर कुंजवनात विहार करणाऱ्या, आताही तू करत होता काही समयापूर्वी, आता तू आम्हाला दिसत नाही. तुझं रूप पाहून आम्ही अत्यंत आता ते आठवून आठवून बेचैन होतोय. किती सुंदर तुझा वेश, किती सुंदर तुझं रूप, सावळे सुंदर रूप मनोहर आमच्या अंतःकरणात ते रूप आहे. नवनीरजधर श्यामल सुंदर नवनीरजधर श्यामल सुंदर चंद्रकुसुम रुचिवेश गोपीगण हृदयेश. नवनीरजधर मेघश्याम असा तुझा जलाने संपृक्त असलेले जसे मेघ दिसावे, जलाने संपृक्त, ज्या ढगांमध्ये जल आहे त्याला नवनीरजधर, जल त्या ढगांमध्ये असावं आणि त्यांचा जो वर्ण असावा
तसा तू कसा आहे श्यामल सुंदर, तसाच सावळ्या वर्णाचा आणि अतिशय सुंदर राजस कुमार मदनाचा पुतळा. चंद्र कुसुम रुचिवेश, चंद्रविकासिनी जी कमळ असतात त्यांच्या कमलाप्रमाणे शुभ्र तेजस्वी मनमोहक अशा त्या कमळाप्रमाणे चंद्रकुसुम म्हणजे चंद्राचा वर्ण. त्या दिवशी पौर्णिमा होती. अत्यंत स्वच्छ पवित्र शीतल असा तू तो शुभ्र असा पांढरा पोशाख तू परिधान केलेला आहेस. चंद्र कुसुम रुचिवेश, अत्यंत आवडणारा चंद्र कुसुम रुचिवेश, आम्हाला तो अत्यंत मोहक असा वाटतोय. आणि का? अरे तू तर आमचा गोपीगण हृदयेश, आम्ही ज्या काही इथे गोपी आहोत त्यांचा हृदयाचा स्वामीच तू आहे. तूच आमचा हृदयनाथ आहेस. गोवर्धन धर वृंदावन चर, गोवर्धन धर वृंदावन चर, वंशी धर परमेश, वंशीधर परमेश्वर. तू नुकताच गोवर्धन धारण केलाय, आम्ही पाहिलं. त्या तुझ्या गोवर्धनाच्या छत्राखाली आमचं पूर्ण संरक्षण झालेलं आहे. त्याला काही फार काळ गेलेला नाही, फार दिवस झालेले नाही. आम्हाला हे सगळं आठवतं. वृंदावन चर, त्या वृंदावनामध्ये तू जय गाई वासर यांना चारत फिरतोयस. ते तुझं सुकुमारपण, त्या गाईंच्या मागे तुझा पावा वाचवणं. वंशीधर परमेश, तू ती बासरी तो पावा हा कोणासाठी? भक्तांना आनंद देण्यासाठी तू आपल्या ओठावर ती बंसी तो पावा धरलाय. त्याच्या त्या स्वरातून 6 छिद्र्यातून तू सुंदर फूक मारून विविध राग रागिनी काढीत असतो. तू साक्षात परमेश्वर आहे. भगवंता, तुझा विरह आम्हाला सहन होत नाही. ये ही मुरारे कुंज विहारी, ये ही प्रणत जनबंधू, हे माधव मधु मथन वरेण्य, केशव करुणा सिंधू. हे माधवा, हे केशवा, हे मधुसूदना, आम्ही तुला प्रार्थना करतो, तू तात्काळ आमच्या समोर प्रकट हो. राधा रंजन कंस निषूदन, राधा रंजन कंस निषूदन, प्रणति स्थावक चरणे, निखिल निराश्रय शरणे. हे राधा रंजना, हे कंसाचा शत्रू असलेला भगवान श्रीकृष्णा, प्रणती स्थावक चरणे, आम्ही तुझ्या चरणाला शरण आलेलो आहोत. नको रे असा आमचा अंत पाहू. आम्हाला तो विरह सहन होत नाही. तू जगातले जेवढे कोणी शरण येतात त्या सर्वांचा तू आश्रयदाता आहे. निखिल निराश्रय शरणे, ज्यांचा आधार कोणी नाही अशांचा तू आधार आहेस, अशांचा आधार आहेस. म्हणून हे भगवंता, तू आमच्या समोर प्रकट हो. ये ही जनार्दन पीतांबरधर, ये ही जनार्दन पीतांबरधर, कुंजे मंथर पवनी, कुंजे मंथर पवनी. हे जनार्दना, हे पितांबरधारी भगवंता, या कुंजवनामध्ये अत्यंत मधुर मंद हा वायू आहे. वनी कोकिळा सुस्वरगाय असं हे वन आहे. तू लवकर ये, आता आमचा अंत पाहू नकोस.
आम्ही विरहाने अत्यंत व्याकुळ झालेलो आहे. येहि मुरारे कुंजा विहारे यही प्रणत जनबंधो, यही प्रणत जनबंधो. हे माधव मधु मथन वरेण्यं केशव करुणा सिंधो, केशव करुणा सिंधो. येहि मुरारे कुंज विहारे येहि प्रणत जनबंधो. हे माधव मधु मथन वरेण्य केशव करुणा सिंधो. गोपी विरहाने अत्यंत व्याकुळ झाल्या, त्या बेभान झाल्या. त्यांना कशाची शुद्धी राहिली नाही. आणि त्या भगवान श्रीकृष्णाच्या हे घेण्यासाठी, शोध घेण्यासाठी त्या इतस्ततः त्या रानावनातून फिरू लागल्या. आणि जाताना काय झालं हे नीट लक्षात घ्या. त्यांना एका ठिकाणी कृष्णाच्या पावलं उमटलेली दिसली. त्या भूमीवर भगवान श्रीकृष्णाची पावलं उमटलेली दिसली. भगवंताची पावलं ही भक्तच ओळखू शकतात. वास्तविक त्या भूमीवर अनेक लोक फिरत असतील, त्यांची पावलं तिथे उमटलेली नाही. जी उमटलेली आहे ती भगवंताची आहे. आणि या गोपी परमोच्च अवस्था त्यांना प्राप्त झाल्यामुळे त्यांना ती पावलं दिसत आहेत. त्याच्यावर काय वज्रांकुश यवादिवी ध्वजांबोज, ही पावलं तर नाहीच, पण त्या पावलावर असलेले भगवंताचे त्या तळपायावरचे चिन्ह सुद्धा दिसत आहे. ध्वज दिसत आहे, कमलिनी दिसते आहे, व्रज दिसत आहे, अंकुश दिसत आहे, यव दिसत आहे. हे सर्व त्या अशा शोधत आहेत आणि त्यांच्या दृष्टीला ते दिसत आहे. नाही, ही पावलं नक्की श्रीकृष्णाची आहे. ती उमटलेली पावलं त्यांनी ओळखली. आणि त्या पावलांचे ते ठसे पाहून त्या विरह व्याकुल गोपी थोड्याशा संशय त्यांच्या मनात येऊ लागलाय. ही पावलं इकडे जाताना दिसत आहे. त्या तर्कवितर्क करू लागल्या आणि आपसात चर्चा करून म्हणू लागल्या, इकडे का, अगं इकडे पाहिलं का, ही ठस, हे जे पावलांचे ठस आहे, हा ध्वज दिसतो का, हा अंकुश दिसतो का, हे कमळाचं चिन्ह दिसतं का. ती म्हणे हो मला दिसतंय, ती म्हणे मला दिसतंय. सर्वांनाच दिसत होत्या. आणि म्हणून त्यांची खात्री झाली की हे नक्कीच त्या प्रियतमाची पावलं आहेत. हे सगळ्यांनो, हे चरणाचे ठसे निश्चित त्या महात्म्या अशा नंदनंदनाचे आहे, श्रीकृष्णाचेच आहेत. कारण त्यांना ही सर्व चिन्हे स्पष्ट दिसत होती. मग त्यांनी त्या पावलांचा मागोवा घ्यायला सुरुवात केली. आणि त्या पावलांचा मागोवा घेत घेत त्या विरहणी गोकुळवासिनी पुढे व्याकुळ झालेल्या अवस्थेत पुढे जाऊ लागल्या. थोड्या पुढे गेल्या तेव्हा त्यांना श्रीकृष्णाच्या पावलाच्या ठशाबरोबर सोबतच दुसऱ्या कोणाचे तरी लहान आकाराचे पावलं त्यांना दिसली. लहान आकाराची पावलं दिसली आणि त्यांना संशय आला. श्रीबुद्धीनुसार त्यांना संशय आला. आणि ती दुसरी पावलं पाहिल्यानंतर त्या आणखीच व्याकुळ झाल्या. त्या तर्क करू लागल्या की कोणाची असतील. पहिल्यांदा दिसली श्रीकृष्णाची दिसली, पण पुढे अजून 2 पावलं म्हणजे भगवंताची 2 आणि अजून 2 म्हणजे 4 पावलं दिसली. भगवंताची पावलं ध्वजांकुश आहे तेही पाहिलं, पण हे दुसरी जी पावलं आहेत ही कोणाची असतील त्याचेही ठसे त्यांना दिसले. आणि त्या तर्कवितर्क करू लागल्या. तेव्हा त्या विचार करताय, एकमेकांच्या तोंडाकडे पाहतायत. त्या म्हणतायत, त्यातली एक तो म्हणते, मला तर वाटतं बाई ही जी दुसरी पावलं आहेत
की निश्चित कोणीतरी भगवंताची आराधना करणारी असली पाहिजे. तिच्या मनात संशय वाटू लागला. तिच्या मनात तो संशय वाटू लागला की निश्चित ही कोणीतरी आराधना करणारी असली पाहिजे. आणि त्या अधिकच त्यांना तो विरह आता अनयाराधितो नूनम भगवान हरिरीश्वरा यन्नो विहाय गोविंद प्रीतो यामनयत रहा. अनयाराधितो नूनम. मला तर वाटतं दुसरी कोणीतरी त्यांच्याबरोबर एखादी सखी सोबतिनी असावी, ती सुद्धा त्यांची आराधना करणारी असावी. आणि कदाचित तिची आराधना आमच्यापेक्षा जास्त असेल. म्हणूनच हा भगवान गोविंद आम्हाला सोडून तिच्यावर प्रसन्न झाले असावेत आणि म्हणूनच आपला अडथळा नसावा म्हणून ते या एकांतात आलेले असावेत. अशा त्या गोपींचा तर्क त्या दुसऱ्या पावलाला झालेला पाहून आहे. गोपींना तर ती कृष्णाची विरह अवस्था सहन होत नव्हती. त्यांना तिथली प्रत्येक आता भाग्यवंत अशा वस्तू वाटू लागल्या. भगवान श्रीकृष्णाने विहार केलेली ती भूमी ती धन्य वाटू लागली, पवित्र वाटू लागली. ते खाली पडून भूमीचं चुंबन घेऊ लागल्या. त्या भूमीचे धुलिकण आपल्या मस्तकी टाकू लागल्या. त्या म्हणतात, एकमेकांना सांगतात, खरंच सांगू का अगं सख्यांनो, ही जी भूमी आहे जिच्यावर भगवान विहार करतायत ती खरोखर धन्य आहे. कारण प्रत्यक्ष ब्रह्मा आणि शंकर लक्ष्मी हे थोर अशा देव परब्रह्माच आहे. ते अवताराने ते सुद्धा आपल्या पापनाशनासाठी ही धूळ आपल्या मस्तकावर धारण करतात. भगवान शिव देव इच्छी रज चरणाची माती धावत चालती मागे मागे. ब्रह्मा शिव महालक्ष्मी या सुद्धा या चरणाच्या धुळीचे असुसलेले आहेत. धन्य अहो आम्ही आल्यो गोविंदांग्रजने नवा यान ब्रह्मेशो रमा देवी दध्युर्मूर्जन अभूतये. ते सुद्धा आतुरलेले आहे. आणि म्हणून गोपींनी पुन्हा एकदा निरखून पाहिले, पुढे गेल्या. ही भूमी धन्य आहे, हे वृक्ष धन्य आहे, ही तुलसी धन्य आहे. येता जाता भगवंताने त्यांना स्पर्श केला असावा. पुढे काही त्यांचा तो शोधत घेत घेत मागोवा घेत घेत असं लक्षात आलं, पहिल्यांदा श्रीकृष्णाची 2च पावलं दिसली. नंतर पुढे पुन्हा नाजूकशी अशी अजून 2 पावलं दिसली. आणि त्यांनी तर्क केला की याच्याबरोबर कोणीतरी दुसरी एखादी आराधिका त्याच्याबरोबर असली पाहिजे. पुन्हा त्या पावलांचा शोध घेत ते पुढे निघाले. पुढे गेले असले दोघी. गोपींनी पुन्हा एकदा निरखून पाहिलं तर त्यांना फक्त श्रीकृष्णाचीच पावलं दिसली. ती पटकन ओळखता आली ध्वज अंकुश वगैरेमुळे. पण जी दुसरी पावलं आतापर्यंत दिसत होती ती त्यांना दिसत नव्हती. कुठे गेले असते? आता आधी 2च होते, नंतर 2चे 4 झाले आणि पुन्हा 2. ती नाजूक पावलं इथे काही दिसत नाही. तेव्हा पुन्हा त्यांनी तर्क केला आणि त्या एकमेकाला, अगं असं झालं असेल की प्रिय कृष्णाने त्याची जी प्रिय आराधिका असेल तिच्या पायांना, तिच्या तळव्यांना या गवताच्या काड्या टोचू नये, कंकड टोचू नये, खडे टोचू नये. ती त्याला अधिक प्रिय असल्यामुळे तिला कदाचित जमिनीवरचे ते भूमीवरचे काटे वगैरे टोचत असतील. तिला टोचू नये म्हणून त्याने तिला कड्यावर खांद्यावर घेऊन घेतली असेल.
त्याने तिला आपल्या खांद्यावर घेतली, उचलून घेतलं असेल. म्हणूनच तिच्या पावलांचे हे ठसे इथे या भूमीवर दिसत नाही. पहा, या गोपी कसा तर्क करतायत. ही गोपींची विराहावस्था आहे. भागवतकारांनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे. हा सर्व शृंगार रस आहे, पण उच्च दर्जाचा, अतिशय उच्च दर्जाचा, श्रेष्ठ दर्जाचा. जसा पर्वतांमध्ये हिमालय अतिउंच आहे, तसा हा जो भाव आहे या भक्ती मार्गातला सर्वश्रेष्ठ अतिउच्च असा हा भाव. तो तर्काच्या रूपाने असेल, परंतु त्या गोपी तर्क करून एकमेकांच्या तोंडाकडे पाहून निरनिराळे असे विचार व्यक्त करतायत. भगवंताने तिला उचलून घेतला असेल कारण ती त्याची आवडती आहे. तो तिला खांद्यावर घेईल का कड्यावर घेईल, तिच्या प्रेमाने भुलला असेल. आणि तो भगवान भक्तांना घेत असतो, तो उचलून घेतो. परंतु सखे, आणखी एक गोष्ट मी दुसरी पाहिली, ती म्हणजे हे आता ही जी 2 पावले आहेत ना, ती जरा निरखून पहा, निरीक्षण कर त्याचं. ती जी 2 पावलं आहेत ती अत्यंत ठसठशीत दिसत आहेत, खाली जमिनीत रुतलेली दिसत आहेत. काय कारण असावं? बाकीची साधी दिसत आहेत, पण आता याच्या पुढची जी पावलं आहेत ती जमिनीमध्ये अत्यंत ठसठशीत दिसत आहेत, खोलवर रुतलेली दिसत आहेत. मग मला तर वाटतं त्या भगवान श्रीकृष्णाने त्या प्रियेला आपल्या खांद्यावर घेतलं, त्यामुळे ओझं जास्त झालं. म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं ओझं पुन्हा त्या प्रियेचं ओझं, आणि त्या वजनाच्या भारामुळे ही जी भगवंताची 2 पावलं आहेत ती जमिनीमध्ये खोलवर रुतलेली दिसतात. अशा प्रकारचा विचार तर्क त्या गोपी करतायत. आणि साऱ्या त्या त्या वृंदावनामध्ये त्या रानोमाळ हिंडतायत. कृष्णाला धुंदीत सारं रान त्यांनी पालथं घातलं. जी गोपी कृष्णाबरोबर गेली आहे तिने कृष्णालाच येथे जायला सांगितलं असलं पाहिजे, म्हणूनच हा गेलेला आहे. आणि अशा त्या एकमेकांशी तर्क करतायत आणि त्या हाका मारू लागल्या, ये ही मुरारे कुंज विहारे. इकडे हे भगवंता, निभृत पदपांत, आम्हाला काही समजत नाही, आम्ही या रानावनात भटकतो आहे. हा नाथ रमन प्रेष्ठ क्वासी क्वासी महाभुज दास्यास्ते कृपणया मे सखे दर्शय सन्निधी. हे नाथ, हे रमणा, हे श्रेष्ठा, हे सर्वोत्तमा, हे महाभुजा, अनंत भुजा आहे, अनंत हस्त आहे तुला, आपण कुठे आहात? हे माझ्या सख्या, मी आपली दीनदासी आहे, आता तुम्ही आमच्या जवळ या. अशी ती एक गोपी विरहाने व्याकुळ होऊन भूमीवर बेशुद्ध पडली. थोड्या वेळाने बाकीच्याही गोपी तिच्याजवळ धावत धावत आल्या. ती विरह व्याकुल गोपीने आपल्या गोष्टी सांगितल्या आणि सर्व गोपींना अत्यंत आश्चर्य वाटलं. त्यांनी कुठपर्यंत भगवंताचा शोध घेतला तर जिथपर्यंत चंद्राचा प्रकाश होता, चंद्रप्रकाश जिथपर्यंत पसरलेला होता तिथपर्यंत त्यांनी आपल्या प्रियतमाचा शोध घेतला. तन्मनस्का तदापलापा तद्विचेष्टा तदात्मिका तद्गुणानेव गायन्तो नात्मगाराणी सम्मरू.
गोपींचं मग कृष्णमन झालेलं होतं. त्या कृष्णाविषयीच बोलत होत्या. त्यांच्या साऱ्या क्रिया, हालचाली फक्त श्रीकृष्णासाठी. त्यांची नस आणि नस, धमनी न धमनी भगवान श्रीकृष्णासाठी तिच्यात त्यांनी सजीवता धरून ठेवली होती. तेव्हा त्यांची अवस्था अशी तन्मयता त्यांना प्राप्त झाली होती की त्या घर सोडून आलेल्या त्यांना आता ना घराची आठवण, ना त्यांच्या दाराची आठवण, ना त्यांच्या मुलांची आठवण, ना त्यांच्या घरी असलेल्या गाई गुरांची आठवण, ते सर्वच विसरल्या होत्या. आणि त्या सर्व शोध घेत 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 शेवटी निराश झाल्या आणि यमुनेच्या वाळवंटामध्ये त्या परतून आल्या. आणि त्या आता पुन्हा भगवंताला विरहाने व्याकुल झालेल्या त्या गोपी तिथे शोक करू लागल्या. विरह त्यांना सहन होत नव्हता. त्या त्याची स्तुती करू लागल्या. जयति तेधिकं जन्मना व्रजः श्रयत इंदिरा शश्वदमहि दयी तदृशास्तां दिक्षु तावकां त्वयि धृतासवस्त्वं विचिन्वते. हे प्रियतम कृष्णा, आपण या वज्रभूमीत जन्म घेतला, त्यामुळे या वज्रभूमीचा महिमा अधिक वाढलेला आहे. या महिमामुळेच, हा तो महिमा पाहिल्यामुळे साक्षात महालक्ष्मीच या वज्रभूमीमध्ये येऊन राहिलेली आहे. ज्या गोपींनी केवळ तुमच्यासाठी आपला प्राण धारण केलेला आहे, त्या गोपी या 10 दिशामध्ये आपला शोध घेण्यासाठी भटकत आहे. हे हृदयनाथा, आम्ही गोपी तर विनामूल्य तुमच्या सेवा करणाऱ्या दासी आहोत. आपले नेत्रकमल शरद ऋतूत जे कमल उगवतात त्याच्यापेक्षाही अत्यंत सौंदर्यपूर्ण आहे. आणि खरं सांगू का, त्या सौंदर्यपूर्ण नेत्रकमलांनीच आम्हाला तुम्ही घायाळ केलेला आहे. आमचं म्हणणं असं आहे की नेत्रकटाक्षांनी तुम्ही जे घायाळ केलं आहे ते काही योग्य नाही, असं त्या गोपी भगवंताला सांगतायत. हे भगवंता, गोकुळात तुम्ही अनेक संकटापासून आमचं रक्षण केलं. तुमचे काय आता कसा हा उपकार फेडू? हा देह ओवाळणे दूस, आम्हाला देहभावच राहिलेला नाही. आम्ही तुमच्या या नाम रूप लीला याच्यामध्ये तल्लीन झालेलो आहोत. ब्रह्मदेवाने आपली प्रार्थना केली होती. त्या प्रार्थनेमुळेच आपण या यदुवंशामध्ये अवतार धारण केला. हे भगवंता, हे यदुवंश शिरोमणी, जे लोक जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटण्यासाठी तुमच्या चरणांना शरण येतात, तुमच्या चरणांचा आधार घेतात, त्यांना तुम्ही निर्भयता देतात. भिवू नको, मी तुझ्या बरोबर आहे. तुम्ही सतत आमच्या बरोबर असतात. सर्वांच्या इच्छा पूर्ण करणारे आहात. आमची विनंती एक आहे, हे भगवंता, ज्या हाताने तुम्ही महालक्ष्मीचं पाणी ग्रहण केलं तेच हस्त आमच्या मस्तकावर ठेवा आणि आमचं जीवन सुफल बनवा, सफळ बनवा. तव कथामृतं तप्त जीवनम कविभिरीत कल्मषापहम श्रवण मंगलम श्रीमदनंत भुवी गृह्णन्ति ते बुरिदा जनाः. हे तुमचे हात आमच्या मस्तकावर ठेवा, आमचं जीवन सफल करा, तरच आम्ही म्हणू शकतो, आजी संसार सुफळ झाला गे माये, आजी संसार सुफळ झाला गे माये, देखियले पाय
विठोबाचे देखिले पाय, विठोबाचे तो मज व्हावा, तो मज व्हावा, तो मज व्हावा, तो मज व्हावा. त्या गोपी प्रार्थना करतायत, हे भगवंता, ते आपलं जे दिव्य रूप आहे, जे वज्रवासियांचं दुःख नाहीस करणारे आहे, परिपूर्ण कल्याण करणारा आहे, तेव्हा आम्ही फक्त आता तुमच्याच चरणाच्या दासी आहोत. तर आता तुम्ही आमच्या मस्तकावर हात ठेवा. आता हीच एक लालसा आमच्या मनामध्ये उरली आहे आणि आम्हाला तुमच्या दर्शन होत नाही, त्यामुळे आम्हाला जी तळमळ लागलेली आहे तीच आमची खरी व्याधी आहे. आणि त्यावरचं औषध तुमची कृपा, तुमचा हस्तस्पर्श हेच त्यावरचं औषध आहे. त्यामुळे आमचा हा जो काही हृदयात लागलेली जी काही आग आहे, तीव्रता आहे, ताप आहे, तो दूर होणार आहे. शुकदेवजी राजा परीक्षितांना या गोपींचा विलास आणि त्यांची स्वामिह याचे दर्शन याचे, ती जी काही दर्शनाची अभिलाषा होती त्याचं वर्णन करताय. पहा, विचार करा, भागवतकरांनी कशी अवस्था गोपींच्या माध्यमातून भक्तगणांची असावी याचं मार्गदर्शन केलेलं आहे. भक्तांची दर्शनाची अभिलाषा कशी असावी हे दाखवण्यासाठी हे मार्गदर्शन आहे. मी जरा थोडा अजून आपलं मन किंवा आपलं चित्त, आपलं लक्ष केंद्रित करण्यासाठी विषय सांगतोय. राजा परीक्षिताचे फारच थोडे दिवस उरलेले, शिल्लक दिवस अत्यंत कमी आहे, अत्यंत कमी आहे. आणि जे भागवत कथन करतायत ते नैष्ठिक ब्रह्मचारी आहे. शुकासारखे वैराग्य ज्याचे, नैष्ठिक ब्रह्मचारी आहे. सांगणारे नैष्ठिक ब्रह्मचारी, ऐकणारे मरणाच्या दारात पुढे पुढे जात असणारे, अल्पकाळ ज्यांचा राहिलेला आहे असे, ज्यांनी हे ग्रथित केलं ते भगवान व्यास. आणि निवेदन करतायत, वर्णन आहे शृंगार रसयुक्त. शृंगार रसयुक्त हे वर्णन राजा परीक्षिताला शुकदेव सांगताय. असं जगात होणार नाही. ज्याचं मरण जवळ आलेलं आहे तो शृंगारयुक्त कथा ऐकणार नाही, सांगणाराही सांगणार नाही. ज्याचे अल्प असे दिवस नव्हे, आता तासच म्हणायला हरकत नाही. सांगणाराही सांगणार नाही, ऐकणाराही मन लावून ऐकणार नाही, तन्मयतेने ऐकणार नाही. परंतु राजा परीक्षिताला या माध्यमातून आपल्याला असं दर्शवायचं आहे की कदाचित राजा परीक्षिताचा हा शृंगार रसपूर्ण वर्णन ऐकल्यानंतर पुन्हा संसाराकडे मन वळेल का, ही परीक्षा आहे. जसा अजामिळाने कुठेतरी शृंगार चेष्टा पाहिल्या आणि तो चांगला उत्तम ब्राह्मण असलेला भ्रष्ट झाला, तशा या शृंगारपूर्ण प्रियकर आणि प्रेयसी यांच्या शृंगारपूर्ण रसपूर्ण अशी कथा शुकदेव सांगतायत. त्या निमित्ताने ते परीक्षा घेत आहेत राजा परीक्षिताची, की याचं मन तर पुन्हा इकडे फिरणार नाही ना. परंतु तो श्रेष्ठ वक्ता आणि श्रेष्ठ श्रोता उच्चतम अशा अवस्थेला पोहोचलेला आहे. कारण आता ते देहवादावर नव्हते, तर ते ब्रह्मतत्वामध्ये विलीन झालेले होते. भगवान श्रीकृष्ण हे ब्रह्मतत्व होतं आणि या ज्या विविध अशा गोपी किंवा त्या ठिकाणी आलेल्या त्याच्या पेशा ह्या परमार्थ प्राप्तीसाठी निरनिराळ्या वृत्त्या होत्या, निरनिराळी वृत्ती होती, निरनिराळ्या प्रवृत्त्या होत्या. कोणत्या का मार्गाने असेना आपण भगवंताशी जोडलं गेलं पाहिजे अशी जी वृत्ती असते, त्या वृत्त्यांनीच या गोपींचं हे विविध रूप धारण करून त्या आपल्या भगवान श्रीकृष्णाला
आळवताय. देह शुद्ध करून या भजनी भजावा. इथे परीक्षित राजाने आपला देह शुद्ध केलेला होता आणि तो या परमात्म्याच्या भजनाला, श्रवण कीर्तनाला त्या ठिकाणी बसला होता. या गोपींनीही आपला देह शुद्ध केलेला होता. देह भावच नव्हता, जो होता तो श्रीकृष्ण भाव. बस श्रीकृष्ण शरणम मम, श्रीकृष्ण शरणम मम, अशी अवस्था त्यांची आहे. गोपी वियोगामुळे व्यथित होऊन रडू लागल्या आणि त्याच क्षणी भगवान गोपींच्या समोर मध्यमार्गी प्रकट झाले. अशा गोल बसलेल्या त्या गोपी शोक करतायत आणि भगवान, तो नारायण, तो मधुसूदन, तो माधव, तो वासुदेव, तो गोविंद, तो गोपाल, जो यदुवंश शिरोमणी, जो गोकुळचा लाडका नंदनंदन, यशोदानंदन, त्या ठिकाणी मध्यभागी प्रकट झाले आणि त्यांचे मुखकमल स्मितहास्याने खुललेले होते. कृपादृष्टी मजकडे पाही पंढरीनाथा. तो कृपादृष्टीने स्मितहास्य करून पाहत होता. त्याने गळ्यात वजमाळा धारण केलेल्या होत्या. तासामा विरभत शौरी स्मरमान मुखांबुजम पितांबरधर सृग्गी, पितांबरधर सृग्वी साक्षात मन्मथ मन्मथ. साक्षात मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया, वांगरे पाटोळा, सावळा घननिळा. तुका म्हणे तुम्ही भागे एकी सवा, सकळही तुम्ही भागे एकी सवा, आणि तुका म्हणे जीवा धीर नाही. असा तो पितांबरधारी परमात्मा, ते रूप साक्षात कामदेवालाही लाजवणाऱ्या रूपामध्ये प्रकट झाले. भगवान प्रकट झाल्याबरोबर गोपी भावविभोर झाल्या. कोणी देवाचा हात त्या बिलगल्याच. जसा एखादा पिता बऱ्याच दिवस गावाला गेलेला असतो आणि गावाहून आल्यानंतर पिता किंवा माता, ते लहान मुलं जे घरी असतात किंवा ड्युटीवरून येतात, तेव्हा ते जसे त्या पित्याला किंवा मातेला बिलगतात आणि कोणी तिच्या हाताला झटका देतं, कोणी याला पाहतं, कोणी तिच्या गळ्याला मिठी मारतं, तसं ते देवाचा हात आपल्या हातात घेत होत्या. कोणी त्यांच्या खांद्यावर मस्तक ठेवत होत्या आणि समाधी अवस्थेत मग्न झालेल्या होत्या. परे हुनी परते बोलणे खुंटले, ते वैखरी कैसे सांग, मूक झालेल्या, फक्त आता स्पर्श स्पर्श आणि स्पर्श, त्या भगवंताच्या स्पर्शाला आतुर झालेल्या. काही तर नुसत्याच एकटक लावून पाहत होत्या. एक तर गोपी अशी होती, तिने आपल्या नेत्राच्या मार्गाने, मार्गाने भगवंतांना आपल्या हृदयामध्येच विराजमान करून घेतलं. नेत्राच्या द्वारे हृदयामध्ये भगवान तिने विराजमान केला आणि तिथून परत जाऊ नये म्हणून, हृदयातून परत जाऊ नये म्हणून, ज्या मार्गाने आला त्या मार्गाने निघून जाईल. तिने नेत्राच्या मार्गाने हृदयात आणला होता, म्हणून तिने तो भगवान परत जाऊ नये म्हणून तिने नेत्रच बंद करून घेतले, नेत्राचे द्वार बंद केले. तिने आपल्या हृदयामध्ये, हृदय मंदिरामध्ये भगवंताला बसवलं, मनोमन आलिंगन दिलं. त्यामुळे तिचं शरीर पुलकित झालं, सर्वांगावर रोमांच उठले आणि तिची अवस्था अशी झाली की एखादा महान योगी परमानंदात मग्न होतो, त्याच्या हृदयामध्ये तो भगवान तिथे विराजमान होतो, अशी ती अवस्था झाली आहे. त्या गोपी भगवंतामध्ये नंतर वार्तालाप सुरू झाला. गोपी म्हणाल्या, भगवान आम्हाला एक गोष्ट समजावून सांगा आता तुम्ही. ती म्हणजे काही लोक फक्त प्रेम करणाऱ्यावरच प्रेम करतात. आता जो प्रेम करणाऱ्यावर प्रेम करतो त्यात स्वार्थ असतो, परंतु काही लोक प्रेम न करणाऱ्यावर सुद्धा प्रेम करतात, तर काही लोक प्रेम करणाऱ्यावर प्रेमही करत नाही आणि न करणाऱ्यावरही करत नाही. भगवान मग त्यांना सांगतायत, तुम्ही प्रेमाची गोष्ट विचारली आहे,
प्रेमाची स्पष्टीकरण विचारतायत ते हे सगळ्यांना ऐका. जे लोक प्रेम करणाऱ्यावर प्रेम करतात त्यांचं प्रेम हे स्वार्थावर आधारित असतं. त्यांच्या प्रेमात ना सुहृदयता असते ना धर्म असतो, फक्त स्वार्थ. सुर नर मुनी की या ही रीती स्वार्थ लाग करे सब प्रीती, रामचरितमानसामध्ये याचं वर्णन आहे. आणि दुसरे असे असतात की ते स्वतःच कारुण्यमूर्ती असतात, ते प्रेम न करणाऱ्यावरही प्रेम करतात. असे कोण? ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. जगाचा कळवळा बुडते हे जन देखवेना डोळा म्हणून कळवळा येतो अम्मा, संत श्रेष्ठ तुकाराम महाराज सांगतायत. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. संत सज्जन आपले माता पिता त्यांच्या मनात दुसऱ्याविषयी अत्यंत तळमळ असते, कळकळ असते. आपलं हित व्हावं एवढीच त्यांची इच्छा असते. त्यांचा व्यवहार धर्माधिष्ठित असतो. काही वेळेस आपण पाहतो अनेक मुलं आपल्या माता पितांना सांभाळत नाही, तेव्हा ते वृद्ध झालेले माता पिता त्यांचा जर आपण काही खबर घ्यायला गेलो, पिता तर बोलतच नाही, तो मूक झालेला असतो. मातेला विचारलं तुम्हाला तुमची मुलं विचारित नाही, काय काय म्हणणं आहे तुमचं? तेव्हा ती माता कुठलीही अपेक्षा न करता असे शब्द बोलते की जाऊ दे बाबा, आम्हाला नाही विचारलं तर नाही विचारलं, कुठेही राहू दे, पण सुखाचा राहू दे, सुखाचा नांदू दे. ते शिव्या शाप देत नाही, आणि शिव्या शाप देणं सुद्धा चुकीचं आहे, नका विचारू. तरी तुमच्या हृदयातून असे शब्द येऊ द्या, कुठेही राहो, सुखाचे राहा. तुमचा परमात्मा आहे, तो परमात्माच पुत्र रूपाने कोणाच्या ना कोणाच्या रूपाने तुमची सेवा केल्याशिवाय राहणार नाही, त्यालाच हाक मारा. देह संबंधाने असलेले पुत्र नाते हे स्वार्थावर आधारित असतात, आणि आत्मसंबंधाने असलेला परमेश्वराशी असलेलं नातं हे अतूट असतं, कारण आपण त्या परमेश्वराचेच अंश असतो. मम अंशे जीव लोका जीवभूत सनातना. तोच परमात्मा कोणत्या ना कोणत्या रूपासाठी भक्तासाठी धावून येतो. काही लोक तर प्रेम करणाऱ्यावरही प्रेम करत नाहीत, असेही काही लोक असतात. तर असे हे 4 प्रकारचे लोक असतात. एक आत्मस्वरूपात रमलेले, एक कृतकृतार्थ जीवन जगलेले, तिसरे आपल्यावर कोण प्रेम करतो हेच ज्यांना माहीत नसते, असेही काही लोक असतात. त्यांना उदासीन असं म्हणतात. परोपकार करणाऱ्यावर, गुरूंचा द्रोह करणाऱ्यावरही काही लोक प्रेम नाही करत. अशा प्रकारे या प्रेमाच्या बाबतीत इथे विचार सांगितला आहे. आणि गोपींनो, माझ्या बाबतीत विचार केला तर मी प्रेम करणाऱ्यावरही प्रेम करत नाही. याचे खरं कारण काय? तर माझ्यावर प्रेम करणाऱ्यांनीच माझ्याकडे त्यांची चित्तवृत्ती लावावी, म्हणून मी त्यांना क्षणभरच दिसतो, क्षणभर प्राप्त होतो, आणि नंतर क्षणात त्यांच्यापासून दूर होतो, आणि त्यांना माझा विरह होतो. त्यामुळे माझे भक्त हे माझ्यासाठी व्याकुळ होतात, आणि माझ्या अभावामुळे मी दिसत नाही, म्हणून ते सतत माझंच चिंतन करत असतात. गोपींनो, तुम्ही माझ्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला यात शंका नाही. तुमची मनोवृत्ती माझ्याकडे कायम राहावी म्हणूनच मी तुमच्यापासून अदृश्य झालेलो आहे. गोपींनो, ही गोष्ट मी मुद्दाम करतो, कारण तुमच्याविषयी माझ्या मनात किंवा माझ्या प्रेमात तुम्ही असं समजू नका की भगवान रुसून गेला आहे. तर उलट
माझी उणीव तुम्हाला त्या ठिकाणी भासते आणि मग त्या विरहामुळे तुमचं सर्व चित्त वृत्ती मन काया वाचा मन हे माझ्याकडे लागत असतं आणि म्हणूनच मी जेव्हा इथून अंतर्धान झालो त्यामुळेच तुम्ही माझ्याशी हा जो काही आत्मिक संयोग झाला आहे हा आत्मीय संयोग आहे. हे गोपींनो, तुमचं इतकं ऋण या प्रेमामुळे माझ्यावर झालेलं आहे की हे ऋण मी कधीही तुमचं परतफेड करू शकत नाही याचा मला स्वतःच अनुभव आहे. आपण इथे लक्षात घ्या, आपण हे गोपी विरह गीत, गोपींची रासक्रीडा वगैरे हे जे विषय आहे दैहिक भावनेने समजून घेऊ नका. आत्मिक भावनेने हे समजायला पाहिजे. जीव आणि शिवाचं हे मिलन आहे, दोन देहाचं हे मिलन नाही. जसं सोन्याची बनवलेली अंबिका, त्या अंबिकेच्या हातातला शूळ सुद्धा सोन्याचा, तिच्या मस्तकावर मुकुट सुद्धा सोन्याचा, तिचे हात पाय सर्व सोन्याचे, तिचा त्रिशूळ सोन्याचा, आणि ज्या त्रिशूळ घेऊन ती राक्षसाला पायाखाली दाबून त्याच्या हृदयात तो जो काही त्रिशूळ ती त्याचा वध करते आहे तो राक्षसही सोन्याचा, तो महिषासुरही सोन्याचा, त्रिशूळही सोन्याचा, सर्व एकदेशीय हा विषय आहे. परंतु भक्तीची भावना, प्रेमाची भावना, उत्कटता हे विषय भक्तांना ज्ञात व्हावे आणि हे करीत असताना संसाराचा मोह सुटून त्या व्यक्तीने आपलं मन परमार्थाकडे लावलं पाहिजे. तो मग मृत्यूच्या दारात असला तरी अनेक मनमोहक गोष्टी जरी त्याच्या डोळ्यासमोर येत असल्या, ऐकू येत असल्या, तरी त्याने तिथे चित्त न ठेवता काय केलं पाहिजे? श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव. सीताकांत स्मरण जय जय राम. गंगा माता की जय. भारत माता की जय.